30 क्रॉस केलेली आहे, 40 क्रॉस केलेली आहे आणि आतापर्यंत तुम्ही चेहऱ्यावरती सुरकुत्या येऊ नये म्हणून काहीच केलेलं नाहीये किंवा काहीच उपाय केलेले नाहीयेत आणि आता तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आलेल्या आहेत आणि आता तुम्हाला जाग झालेली आहे, तर काही हरकत नाही। या व्हिडिओमध्ये आपण एक रुटीन फॉलो करणार आहोत ज्या की तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ज्या आहेत त्या कमी करण्यासाठी मदत करणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, आतापर्यंत तुम्ही काहीच उपाय केलेले नाहीयेत ज्यामुळे तुमच्या सुरकुत्या ज्या आहेत तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला लागलेल्या आहेत। कारण की काय असतं, 20 ते 25 वर्षानंतर बरेच जण काही रुटीन फॉलो करतात आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती 40 जरी क्रॉस केलेलं असलं त्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसत नाहीत। पण आता तुम्हाला 30 नंतर सुरकुत्या दिसत आहेत किंवा 40 नंतर सुरकुत्या दिसत आहेत, तरी काही हरकत नाही, एक छोटंसं रुटीन आपल्याला फॉलो करायचंय। त्यासाठी बघा काय करायचंय, सगळ्यात अगोदर जे पण दिवसभर तुम्ही मेकअप केलेला आहे, जो पण तुमच्या चेहऱ्यावरती मेकअप आहे म्हणा किंवा नसेल सुद्धा, तरी सुद्धा काय करायचं, आपल्याला चेहऱ्याला खोबऱ्याचं तेल लावायचं। रात्री झोपताना रोज म्हणजे डेली हे तुम्हाला फॉलो करायचंय। किती दिवस? तर जवळजवळ 1.5 महिना तुम्हाला हे फॉलो करायचं आहे। तर काय करायचंय, खोबऱ्याचं तेल थोडंसं घ्यायचंय हातावरती आणि संपूर्ण चेहऱ्याला आणि मानेला, कानांना हे लावायचं आहे। हलक्या बोटाने मसाज करायचंय आणि कॉटनने किंवा कॉटनच्या कपड्याने हे पुसून काढायचंय। त्यानंतर आपल्याला एक फेस पॅक बनवायचा आहे, फेस वॉश बनवायचा आहे आणि त्यासाठी काय लागणार आहे, आपल्याला एक छोटा चमचा बेसन लागणार आहे। त्यामध्ये आपल्याला काय घालायचंय, त्याच चमच्याने 1 चमचा आपल्याला हनी घालायचंय, मध घालायचं आहे आणि मध जे घेतोय आपण ते चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे। साधं मध वगैरे इथं तुम्हाला रिझल्ट देणार नाहीये, तर चांगल्या क्वालिटीचं मध घ्यायचं आहे। 1 चमचाभर थोडंसं पाणी घालायचं, 1 चमचा परत, आणि थोडीशी हळद सुद्धा घालायची आपल्याला। तर हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। बेसनाच्या पिठाच्या ज्या गाठी असतात त्या गेल्या पाहिजेत इथपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचंय। त्यानंतर काय करायचं, आपल्याला चेहऱ्यावरती व्यवस्थित लावायचं आहे आणि हलक्या बोटाने साधारणतः 5 ते 6 मिनिट आपल्याला मसाज करायचंय। बघा, हनी जे आहे, हनी तुम्ही चांगल्या क्वालिटीचं वापरत असाल तर त्या हनीमुळे तुमच्या चेहऱ्यावरती ज्या पण रिंकल्स आलेले आहेत त्या जाण्यासाठी खूप जास्त मदत होते। पण मसाज करताना खूप हलक्या बोटांनी आपल्याला मसाज करायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ थंड पाण्याने काय करायचंय, चेहरा जो आहे तो धुवून काढायचा आहे। गरम पाण्याचा वापर इथं करायचा नाहीये। तर थंड पाण्याने चेहरा धुतला, त्यानंतर आपल्याला परत एक रुटीन फॉलो करायचं, म्हणजे परत एक स्टेप इथं करायचे। चेहरा धुतल्यानंतर आपल्याला इथं चेहऱ्यावरती चांगल्या क्वालिटीचं किंवा चांगलं बदामाचं तेल चेहऱ्यावरती लावायचं आहे। 4 ते 5 हे हातावरती घ्या आणि ते व्यवस्थित हातांवरती रफ करा आणि ते संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्या। यामुळे काय होतं, बदामाच्या तेलामुळे सुद्धा काय होतं की आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ज्या आहेत त्या कमी करण्यासाठी मदत होते। शिवाय बदामाच्या तेलामुळे होतं आणखीन एक फायदा काय मिळतो, आपल्या चेहऱ्यावरती जे पण डाग आहेत ते सुद्धा कमी करण्यासाठी एकदम होते। मी असं म्हणत नाही की तुम्ही 4 दिवस वापरला, 5व्या दिवशी तुमचा चेहरा एकदम गोरापान किंवा एकदम सुरकुत्या गायब होतील असं म्हणत नाही। तर कमीत कमी तुम्हाला हे जे रुटीन आहे 1.5 महिना फॉलो करायचं आहे, व्यवस्थित फॉलो करायचं आहे, प्रॉपर फॉलो करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 1.5 महिन्यानंतर तुमच्या चेहऱ्याच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी झालेल्या दिसणाऱ्या आहेत। या तेलांचा वापर करायचा आहे, कुठल्याही केमिकल इथं वापरायचं नाहीये, कुठल्याही केमिकलचा मारा आपल्या चेहऱ्यावरती करायचा नाहीये, ज्यामुळं आपल्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही। फक्त तेलाचा वापर करून आपण सुरकुत्या ज्या आहेत त्या घालवू शकतो। खूप साधं सोपं हे रुटीन आहे, तुम्ही नक्की फॉलो करा। तुमच्या चेहऱ्यावरती ज्या पण सुरकुत्या आलेल्या आहेत त्या गायब होतील 1.5 ते 2 महिन्यानंतर। कमीत कमी 1.5 महिना, जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये तुम्हाला सुरकुत्या ज्या आहेत त्या पूर्णपणे कमी झालेल्या दिसणाऱ्या आहेत। आता मी असं म्हणत नाही की तुमचं वय आहे 60 आणि 60 वयामध्ये तुम्ही हे ट्राय करताय आणि तुमच्या चेहऱ्याच्या सुरकुत्या गायब होतील, असं अजिबात नाही। 30 क्रॉस झाला असेल आणि 40 क्रॉस झाला असेल, त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती हलक्या फुलक्या ज्या सुरकुत्या असतात त्यावरती हे जे रुटीन आहे ते नक्की वर्क करणार आहे। खूप जास्त सुरकुत्या आल्या असतील, म्हणजे की 60 वयानंतर म्हणा किंवा 65 वयानंतर बघा भरपूर सुरकुत्या येतात, त्या मात्र त्या येतच असतात आणि त्या घालवणं मुश्किल असतं। आणि त्यामुळे सांगते की तुम्ही जर 30 मध्ये हे रुटीन जर फॉलो केलात तर तुम्हाला हळूहळू 50-60 वयानंतर सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती तितक्या सुरकुत्या दिसणाऱ्या नाहीयेत। खूप साधं सोपं रुटीन आहे, नक्की फॉलो करा आणि तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की होणार आहे। आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।